आज तब्येत अजिबात ठीक नव्हती वाटत, म्हणून खायला काय बनवायचं, तर मग 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात. बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि पाणी काढून टाकले. कुकरमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, 2 चमचे, परत तूप पण इथं वापरते मी. जिरं आणि मोहरी याची छान फोडणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. जिरं मोहरी घातल्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, तसंच आपण हिंग वापरतोय आणि लसूण जो आहे तो आपल्याला लालसर रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. यामध्ये 3 ते 3.5 कप आपण पाणी घेतोय. अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलंय. डाळ तांदूळ लगेच आपण काढून घेतोय. मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या आपण करून घेतल्यात. थोडंसं पाणी जे आहे ते जास्त वापरायचं, लपतपीत अशी थोडीशी होते खिचडी, ती जास्त छान लागते. तर या ठिकाणी कांदा, टोमॅटो वगैरे न वापरता मस्त अशी हलकी फुलकी आपली रेसिपी तयार झालेली आहे. धन्यवाद.